सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओंकार संगीत विद्यालयातर्फे या ठिकाणी उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे आणि रसिक श्रोत्यांचे मी आचला कवठेकर मनापासून स्वागत करते. संगीताच्या सप्तसुरातच आनंदाचा शोध लागतो, तेजाचे वरदान लाभते आणि मंगलतेचा भाव जागतो. आणि हा आनंद, हे तेज आणि मांगल्य याचा आविष्कार म्हणजेच आजचा ओंकार संगीत विद्यालयाचा कार्यक्रम त्या तिथे पलीकडे. सादर करणार आहेत मनीषा फणसळकर आणि त्यांचा शिष्य परिवार. मराठी साहित्य संपदेतच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळा ठसा उमटविणारे गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच गदिमा यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने गदिमांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम सादर करत आहोत त्या तिथे पलीकडे. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करणार आहोत. मी दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते आजचे प्रमुख अतिथी श्री विजय देशमुख सर यांना आणि आमच्या ओंकार संगीत विद्यालयाच्या संचालिका मनीषा फणसळकर आणि अतुल फणसळकर यांना. नाद ब्रह्माची मधुरता, रसिक श्रोत्यांची रसिकता, स्वरसुमनांची सात्विकता आणि दीपज्योतीची तेजस्विता अशा या नादब्रह्मामध्ये आपण थोड्या वेळानंतर तल्लीन होणारच आहोत. तत्पूर्वी सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन. जोरदार टाळ्या वाजवूयात एकदा आपण सर्वजण. यानंतर ओंकार संगीत विद्यालयाची ही यशाची वाटचाल. 24 वर्षापूर्वी लावलेलं हे ओंकार संगीत विद्यालयाचं रोपटं त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आणि या वटवृक्षाच्या पारंब्या म्हणजेच आमच्या गुरु मनीषा फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक विद्यार्थी. रिद्धी सिद्धी हॉलच्या समोर खिवसना पार्क येथे ओंकार संगीत विद्यालयाच्या तर्फे सोमवार ते शनिवार शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, कॅसिओ, हार्मोनियम आणि सिंथेसायझर याचे शिक्षण दिले जाते. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते. तसेच शारदा संगीत विद्यालय मुंबई या ठिकाणीसुद्धा सुगम संगीताच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते. क्लासचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्षातून 6 वेळा संगीत सभेचे आयोजन केले जाते. तसेच नवरात्र, रामनवमी या काळात विविध ठिकाणी कार्यक्रम होतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गायनाची संधी दिली जाते. आतापर्यंत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 100 ते 150 विद्यार्थी विशारद उत्तीर्ण आहेत आणि जवळजवळ 1000 ते 1500 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. खरोखर जोरात टाळ्या एकदा आपल्याला वाजवाव्या लागणार आहेत. हा आलेख असाच वाढतच जाणार आहे. पण मला अजून एक गोष्ट सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे. ती म्हणजे पुढच्या वर्षी आमच्या क्लासला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे आम्ही रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करणार आहोत. खूप जोरात टाळ्या पुन्हा एकदा. आपण ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहोत तो कार्यक्रम म्हणजे त्या तिथे पलीकडे.
यानंतरच्या निवेदनाची सूत्र मी विजय रणदिवे सर आणि मदालसा कानडे मॅडम यांच्याकडे देते. धन्यवाद. रसिको नमस्कार. ज्ञानी याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. गदी माडगुळकरांचेच हे शब्द आहेत, स्वतःविषयी लिहिलेले आणि ते खरेही आहेत. असा ईश्वरी अंश असल्याशिवाय आयुष्यभर शब्दांचीच पूजा कशी करता येणार. त्यांच्या स्मृतीला लाख लाख प्रणाम. कोणताही अनुभव शब्दांनी रूपवान करण्याची सिद्धीच त्यांना लाभलेली होती. कवी, गीतकार, कथा, पटकथाकार, संवाद लेखक, अभिनेता, कादंबरीकार, नाटककार, बालसाहित्यकार, संपादक, व्याख्याता, राजकारणी या सगळ्या नात्यांनी ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. साहित्याच्या सगळ्याच क्षेत्रात लीलया संचार करीत महाराष्ट्र शारदेचा मंडप भान हरपून, नाचून, गाऊन गदिमांनी जागता ठेवला. अगदी पुलंच्याच शब्दात सांगायचं झालं तर माडगुळकरांच्या गीतांच्या झोक्यांनी पाळण्यातले चिमुकले डोळे गायगाय करतात. प्रेयसी प्रियकराला माझा होशील का असं त्यांच्याच शब्दांनी विचारते. खेड्यातल्या सया त्यांचं गाणं गात नागोबाला पूजायला जातात आणि गीत रामायणातल्या गाण्यांनी ओसऱ्या दुमदुमतात. त्यांच्या लावण्यांनी जत्रेच्या रात्री रंगतात. जिंकू किंवा मरू या तालावर सैनिकांची पावलं पडतात. त्यांच्या पटकथा पडद्यावर जिवंत होऊन येतात. महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला हा प्रतिभासंपन्न कलाकार आहे. गदिमा आपल्यातून जाऊन जवळजवळ 42 वर्ष झाली. त्यांच्या विविधांगी कलाकृतीतून ते आपल्याला भेटत राहतातच. खरं म्हणजे असे कलाकार कधी मरत नसतात. त्यांच्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपण रसिकांनी तो गोड मानून घ्यावा हीच आपल्याला नम्र प्रार्थना. 2.5-3 तासामध्ये गदिमा आपल्यासमोर सादर करणं खरं म्हणजे केवळ अशक्य आहे. तरी पण त्यांच्या कलाकृतींचा, त्यांच्या गाण्यांचा पुनःप्रत्ययाचा आनंद आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात आता होते आहे. कवी श्री दी इनामदार यांनी लिहिलेल्या आणि पंडित विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या गणेश वंदनेनं सादर करतायत मनीषा फणसाळकर. नमो वक्रतुंड नमो महाकाय नमो गणराय एकदंत नमो सुखकारा नमो दुःखहारा रिद्धी सिद्धीश्वरा विघ्नहर्ता नमो कल्पद्रुमा नमो नादब्रह्मा नमो शब्दब्रह्मा मूळा
गजानन ये धावून करी पावन गौरी नंदना ये धावून करी पावन गौरी नंदना तुझं वंदन श्री गजानना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना सकल कलांची सेवा हाच धूप हाच दिवा सकल कलांची सेवा हाच धूप हाच दिवा ओ वाईन तुझ देवा देवा ओ वाईन तुझ देवा सेवा हे गोड करी पुरवी कामना सेवा हे गोड करी पुरवी कामना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना ये धावून करी पावन गौरी नंदना ये धावून ये धावून करी पावन गौरी नंदना तुझं वंदन श्री गजानना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना श्री गजानना गदिमांची आपली आई बनूताई माडगुळकर यांच्यावर अपार भक्ती होती. त्या वृद्ध झाल्या होत्या आणि तेव्हा त्यांचं डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागलं. त्यावेळी गदिमा रात्रभर जागेच होते. आईला बरं वाटेल ना गं असं सारखं आपली पत्नी विद्याताईंना विचारत होते. मध्येच उठून वरांड्यातल्या निळ्या कोचावर बसून काहीतरी लिहित होते. दुसऱ्या दिवशी कळलं की ती त्यांनी आईवर केलेली कविता होती, मातृवंदना. दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, दिला जन्म तू विश्व हे दाविलेस, किती कष्ट माये सुखे राहिलेस. जिण्यालाही आकार माझ्या दिलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गुरु आद्य तू माझी या जीवनात, तुवा पेरिली धर्म बीजे मनात. प्रपंचात सत्पंथ तू दाविलास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. तुझ्या चिंतने लोभ पावे निरास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. उमेचे रमेचे तसे शारदेचे, उमेचे रमेचे तसे शारदेचे, जपध्यान तैसे तुझे जन्म देचे. तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या वंदितो माऊली पाऊलास. गदिमांनी आईची थोरवी या कवितेतनं किती समर्पक शब्दात सांगितली आहे. असंच एक त्यांनी लिहिलेलं आईवरचं गीत आता आपण ऐकतोय, वैशाख वणवा या चित्रपटातलं. गाते कुमारी अनुष्का दाभाडे. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, हो शिकणे आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे
कृष्ण जन्मला कौसल्ये बिन राम न ठावा देवकी पोटी कृष्ण जन्मला शिवरायाची चरित्र घडवी हो शिवरायाची चरित्र घडवी माईची जाबाई हो हो माईची जाबाई आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई हो हो शिकणे आई विसरून आईचे स्वर्ग मावली पुण्याईचे नकोस विसरून आईचे स्वर्ग मावली पुण्याईचे थोर पुरुषदा स्मरणतीचा थोर पुरुषदा स्मरणतीचा होई अत्तराई हो हो होई अत्तराई आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई हो हो शिकणे आई हो हो शिकणे आई आई म्हणजे माऊली, आणि माऊली म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराजांची आठवण येते. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षी आळंदीहून निघते आणि पंढरपूरला पोहोचते. आषाढीला दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत पायी पंढरपूरला जात असतात. केव्हा एकदा त्या सावळ्या विठ्ठलाचं आपल्याला दर्शन होतं असं या साऱ्या वैष्णवांना झालेलं असतं. पण देवदर्शन एवढं सुलभ असतं का हो? एवढं सोपं असतं का? काय काय करावं लागतं त्यासाठी? देवाची प्रार्थना करावी लागते, आळवणी करावी लागते, त्याला विश्वासात घ्यावं लागतं, त्याच्याशी बोलावं लागतं. साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले गदिमा मग आपल्या मदतीला धावून येतात. एखाद्या संतांनं उत्तम उत्तम शब्द निवडून अभंग रचना करावी, तशी अभंग रचना, तसं देवाचं हे गाणं गदिमा सहजपणे लिहून जातात. संत गोरा कुंभार हा चित्रपट आला होता 1967 साली. त्याला संगीत दिलं होतं बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी. जसं एखादी आई शाळेत जाणाऱ्या मुलाला सकाळी सकाळी उठवत असते, अरे उठ रे बाबा, आता शाळेची वेळ झाली, झोपलायस काय अजून, उठ ना, दूध घे, तोंड धुक आणि आवर लवकर, आवर, चल शाळेची वेळ झाली. तसं इतके भक्त सगळे मंदिराच्या बाहेर थांबलेले असतात, विठ्ठलाच्या दर्शनाला उत्सुक झालेले असतात, पण आमचा विठुराया अजून उठलेलाच नाही, त्याची तयारी सुरू आहे. मग अशा वेळी हा प्रतिभा संपन्न कवी त्याच्या शब्दात असं सांगतो, उठ पंढरीच्या राया, उठ पंढरीच्या राजा, वाड वेळ झाला, थवा वैष्णवांचा दर्शनाशी आला. आता हीच विनोडी सौभाग्यवती अश्विनी शेडोळकर यांच्या आवाजात सादर होते. ऐकूया. उठ पंढरीच्या राजा, वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राजा, वाढ वेळ झाला. थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला. उठ पंढरीच्या राजा, उठ पंढरीच्या राजा, उठ पंढरीच्या राजा.
रसिक हो, काही काही गाणी ही अविस्मरणीय असतात. तसेच त्या गाण्यांमागे घडलेले किस्सेही ऐकण्यासारखे असतात. हा पण एक किस्सा अशाच एका प्रसिद्ध गाण्याबद्दलचा, गदिमा आणि पु ल देशपांडे यांच्या बाबतीत घडलेला. एकदा पु ल देशपांडे आणि अण्णा माडगूळकर पुण्याला डेक्कन जिमखान्यावरनं पुलंच्या घरी जायला निघाले होते आणि दोघांच्या गप्पांच्या ओघात एका गाण्याचा मुखडा आणि अंतरा झाला. असं करता करता एक गाणं तयार झालं. म्हणजे जवळजवळ 7-8 मिनिटात डेक्कन जिमखाना ते पुलंचं घर येईपर्यंत एक अख्खं गाणं तयार झालं. घरी आल्यावर पुलंनी नेहमीप्रमाणे हार्मोनियम काढलं आणि सर्वांग सुंदर असा यमन राग त्यात काहीतरी सुरावट वाजवली. तर आतमध्ये सुनीताबाई स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होत्या. त्या म्हणाल्या, भाई जे काय तू आत्ता वाजवलंस ना ते खूप छान वाटते. तेव्हा पुलं अगदी बारीक आवाजात माडगूळकरांना म्हणाले की अण्णा, आपलं हे सुद्धा गाणं अजरामर होणार आहे. तेव्हा माडगूळकर त्यांना म्हणाले की का हो, असं का म्हणता तुम्ही? तेव्हा पुलं म्हणाले की असं एक लक्षात घ्या, ज्यावेळी घरातली बाई स्वयंपाकघरात वरणाला फोडणी देताना एखादं गाणं ऐकते किंवा गुणगुणते, तेव्हा त्या गाण्याला फक्त जन्म असतो, मृत्यू कधीही नसतो. आणि पुलंचं हे बोलणं अक्षरशः खरं ठरलं. तेच हे गाणं आता आपल्यासमोर सादर होतंय, यमन रागावर आधारलेलं. पुलंचं संगीत, माडगूळकरांचे शब्द आणि महाराष्ट्राची गोड गळ्याची गायिका माणिक वर्मा यांनी अजरामर केलेलं. कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. देव पावला या चित्रपटातलं हे गीत आता आपल्यासमोर गात आहेत डॉक्टर अंजली जाधव. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम.
कवीरा कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम हळूहळू घडी डोळे पाही जो कबीर पाही जो कबीर विनोनियाशी लागला सखा रघुवीर सखा रघुवीर कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम कबीराचे विणतो शेले कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम घाबड्या या भक्तासाठी देव करीता कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम कौसल्याचा राम बाई कौसल्याचा राम गदी माडगुळकर त्यांच्या खेड्यातल्या घरी बैठकीवर बसत आणि एक टाकी लेखन करत. म्हणजे त्यांच्या घरी साहित्यिकाची अशी एखाद्या राजासारखी गादी होती आणि ही गादी म्हणजे त्यांचं सिंहासनच होतं. त्या सिंहासनावर बसून गदिमांनी साहित्याच्या प्रांतात जी मुसाफिरी केली खरंच त्याला तोड नाही. 1000च्या वर चित्रपटातली गाणी, 11 लघुकथा संग्रह, 9 काव्यसंग्रह, अजरामर असलेलं 56 गीतांचं गीत रामायण, 3 मासिकांचं संपादन, 2 कादंबऱ्या, 2 नाटकं आणि बच्चे कंपनीसाठी 3 पुस्तकं. त्यांनी छान छान अशी बालगीतं पण लिहिली. बच्चे कंपनीचं सगळ्यात आवडतं गाणं म्हणजे नाच रे मोरा आंब्याच्या बनात. पाऊस आणि मुलं, पाऊस आणि मोर यांचं एक वेगळंच नातं असतं. पडणाऱ्या पावसात मुलं जशी नाचतात तसाच मोर आपला पिसारा फुलवून नाचत असतो. गदिमांनी वास्तवातलं हे चित्र इतकं सुंदर उभं केलं की आजही हे गाणं रेडिओवर लागलं की आपले पावलं आपोआप ठेका धरायला लागतात. त्यातली ही छोटीशी बालिका म्हणते, थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे, पावसाच्या रेघात पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, निळ्या सवंगड्या नाच नाच रे मोरा नाच रे मोरा नाच. एव्हरग्रीन असलेलं हे गाणं देवबाप्पा चित्रपटातलं कुमारी मुग्धा वेल्हाणकर हिच्या आवाजात. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला
वा मुग्धा. मिलिंद डोलारे सरांसाठी जोरदार टाळ्या एकदा. वन्स मोर मिळालंय मुग्धा. शेवटचं कडवं गाते परत. बैस. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्यांना नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा मिलिंद सरांसाठी पुन्हा एकदा टाळ्या. गदिमांची ही बालगीतं मोठ्यांनाही डोलायला लावणारी आहेत, याचा प्रत्यय आता आपण घेतलेला आहे सगळ्यांनी. आपल्या मराठीमध्ये काही म्हणी आहेत. अति तिथे माती, अति परिचयात अवज्ञा, किंवा अति झालं आणि हसू आलं. पण प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. तसं या 3 म्हणींना अपवाद म्हणून की काय, जी अजोड व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली, त्यात पहिल्या 3 क्रमांकावर होते पु ल देशपांडे, अण्णा माडगूळकर आणि बाबूजी, म्हणजे अर्थातच सुधीर फडके. पण या सगळ्यांमध्ये अजून एक नाव सामील करावंसं वाटतं, ते म्हणजे चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपे यांचं. या सगळ्यांविषयी तुम्ही कितीही बोललात, अगदी 4 तास 5 तास बोललात, तरी 6व्या तासाला आपल्याला असं वाटतं की अरे हे तर यांच्याविषयी बोलायचं राहूनच गेलं, हे तर बोलायला पाहिजे होतं आपण. या सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या कितीतरी पिढ्यांचं सांस्कृतिक पोषण केलेलं आहे, त्यांना बांधून ठेवलंय. गदिमा, बाबूजी आणि राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवला. खरं तर तसं पाहिलं तर 1950 साली जो त्यांचा सिनेमा आला होता पुढचं पाऊल, या सिनेमापासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला होता. पण सुमारे 1960च्या सुमाराला राजा परांजपे, गदी माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या साहचर्याचं एक छोटंसं मध्यांतर झालं. राजा परांजपे मद्रासला AVMकडे गेले. गदिमा राजकमल कला मंदिरच्या सेवेत होते आणि सुधीर फडके त्यांच्या गीत रामायण आणि इतर व्यापांमध्ये मग्न होते. पण आपल्या मराठी रसिकांच्या सुदैवाने हे 3 पुन्हा एकत्र आले आणि त्या त्रिवेणी संगमात चिंब भिजून पुन्हा एकदा रसिकांची मनं तृप्त झाली. तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे, या कवी प्रतिज्ञेला अनुसरून या 3घांनी एक अजोड कलाकृती दिली, ती म्हणजे जगाच्या पाठीवर. गीत संगीताच्या दृष्टीने सुद्धा जगाच्या पाठीवर हा एक विशेष असा उल्लेखनीय विक्रम ठरला. गदिमांचे प्रत्येकारी शब्द, बाबूजींची अजोड रचना आणि आशाबाई भोसले यांची प्रभावी गायकी या चित्रपटात होती. त्यातलंच आता एक गीत आपण ऐकतोय, थकले रे नंदलाला. गातायत सौ अचला कवठेकर. नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले
उपभोगाच्या शतकमलांची खंडी घातली माला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला विषय वासना वाजे वीणा अतृप्ती देताला अनय अनीती मुहुर पायी कुसंगती करताला लोभ प्रलोभन नाणी फेकी लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला स्वतः भोवती घेता गिरक्या अंधपणा की आला तालाचा मज तोल कळेना साधही गोठून गेला अंधारी मी उभी आंधळी अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना झाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला रसिको, सुरुवातीलाच मी असं म्हटलं होतं की 2.5-3 तासामध्ये गदिमांचा पूर्ण जीवनपट उघडून दाखवणं खरंच अशक्य आहे. पण आमचा प्रयत्न हा आहे की त्यांच्या जीवनात घडलेल्या काही घटना, त्यांनी लिहिलेल्या काही कविता, त्यांनी लिहिलेली गाणी असं निवडून आपल्यापुढे जास्तीत जास्त त्यांचं जीवनपट उघडून दाखवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि मला खूप छान वाटतं इथे बसून बघताना की तुम्ही तन्मयतेनं ही सगळी गाणी ऐकताय आणि त्याला उत्तम अशी दाद पण देत आहे. या सर्व कलाकारांच्यासाठी पुन्हा एकदा आपण टाळ्यांचा गजर करूया. गदी माडगुळकरांनी सामाजिक आशय असणारे अनेक चित्रपट लिहिले. त्याच्यामध्ये वंशाचा दिवा, मायाबाजार, अबोली, पुढचं पाऊल यासारखे अनेक चित्रपट आहेत. संतांच्या जीवनावर आधारित असले चित्रपट त्यांनी लिहिले. त्याचप्रमाणे पौराणिक चित्रपटही त्यांनी लिहिले. एक खूप गाजलेला चित्रपट होता कीचक वध नावाचा. महाभारतातील एका कथेवर आधारलेला हा चित्रपट त्यांनी त्याचं लेखन केलं. आपल्याला माहिती आहे की विराट नगरीमध्ये पांडवांचा अज्ञातवास सुरू असतो आणि वेगवेगळी रूपं धारण करून सगळे पांडव तिथे शेवटचं 1 वर्ष आणि काही दिवस राहिलेले असतात तो अज्ञातवास संपायला. त्यावेळेला सुदेशना राणीचा भाऊ कीचक तिला भेटण्यासाठी म्हणून तिथे येतो आणि सहज जाता जाता त्याची नजर सैरंध्री, द्रौपदीचं अज्ञातवासातलं नाव आहे, त्याची नजर सैरंध्रीवरती पडते आणि तो इतका कामांध होतो, इतका भुलतो तिच्या रूपावरती की सतत तिचा पाठलाग करायला सुरुवात करतो. म्हणजे हा वारसा बहुतेक तिकडून आलेला दिसतोय. द्रौपदीच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटत नाही आणि ती ही गोष्ट भीमाला सांगते. नॅचरली भीमाला राग येणं साहजिक आहे. तो तिला एवढंच सांगतो की हे बघ सैरंध्री, तू त्याला काहीही करून रात्रीच्या वेळेला नृत्यशाळेमध्ये बोलव, तिथे कुणी नसतं. मग पुढचं काय आहे ते मी बघून घेतो.
त्याप्रमाणे सैरंद्री अतिशय सुंदर रूपवान होतीच ती. छान छान जशा आमच्या आज भगिनी सगळ्या सुंदर सुंदर साड्या नेसून आलेल्या आहेत, त्याप्रमाणे ती पण शृंगार करून असा त्या महालामधून त्याला तिकडे नृत्यशाळेमध्ये घेऊन येते. भीम जिथे लपून बसलेला असतो त्या ठिकाणी आणून ती त्याला सोडून देते. आणि पुढचा कथाभाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो मी काही लांबवणार नाही. गदिमांनी अतिशय सुंदर असं गाणं याच्यावरती लिहिलेलं आहे. ते प्रणयगीत म्हणून खूप गाजलं. धुंद मधुमती रात रे तनमन नाचे यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे नाच रे. किचकवधमधलं हे गाणं डॉक्टर सौ रेणुका देशपांडे आता सादर करणार आहेत. ऐकूया. गदिमांनी महाराष्ट्राला पसा भरून साहित्यदान दिलं. सुमारे 157 मराठी आणि 25 हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद आणि हजारो गाणी लिहिणारे, 23 चित्रपटांमधून भूमिका करणारे गदिमा म्हणायचे की मी पोहोचलो आहे ते स्थान
कुण्या दुर्लभ ठिकाणी आहे असं नाही, पण माझ्यापुरतं तरी मला माझ्या यशप्राप्तीचं नवल आहे इतकंच. गदी माडगुळकर हे एक अवलिया व्यक्तिमत्व होतं. मनानं निखळ आणि पाण्यासारखं पारदर्शी, कलेच्या आणि सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये नागरी आणि ग्रामीण पदांमधून मानाची महावस्त्र मिरवित आलेले माडगुळकर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके कवी होते. संगीत नाटक पारितोषिकं, महाराष्ट्र राज्य तमाशा परिषद, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. महाराष्ट्र शासनाने कलावंतांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना आमदारपद दिलेलं होतं. भारत सरकारने पद्मश्री बहाल केली होती. साहित्यातल्या आणि चित्रपटातल्या अजोड कामगिरीबद्दल त्यांच्या घरची कपाटं पारितोषिकांनी ओसंडून वाहत होती. असा हा अवलिया माणूस. इतके मान सन्मान लाभले तरीही त्यांनी आपला खेडूताचा पिंड कधीही सोडला नाही. गावातली चावडी, पिंपळाचा पार, मारुतीचं देऊळ, खंडोबाचा माळ, हिरवीगार शेतं यांच्यामध्येच गदिमांचा जीव गुंतलेला होता. ते माणदेशच्या माडगुळचे असल्यामुळेच की काय, तिथल्या मातीचा बालपणी त्यांनी लावलेला अबीर बुक्का पुसला गेला नाही. हा कवी दिल्लीत राज्यसभेत गेला खरा, पण मनाने मात्र माडगुळच्या दिगू बामणाचा लेकच राहिला. माडगुळची ती माती विसरू शकला नाही. म्हणूनच रांगडी, अस्सल, ग्रामीण बोली ही त्यांच्या गाण्यांमधून आपल्या भेटीला येते. माडगुळच्या त्या बामणाच्या पत्र्यात बसून त्यांनी असंख्य गाणी आपल्याला दिली. असंच एक रांगडं गाणं लावणीचा बाज या गाण्याला आहे, पण ती आहे एक गवळण. आशाबाईंनी गायलेली पडछाया या चित्रपटातली. या गवळणीमध्ये एक गोपिका एक लाडीक तक्रार कृष्णाबद्दल करते. त्यावरच हे गीत माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. ऐकूया रिचा अभ्यंकर हिच्या आवाजात. यमुना तेरी खोल
बाई माझी करंगळी मोडली. वाजून मी घट भरताना कुठून चालक आला कान्हा. जय वाजून मी घट भरताना कुठून चालक आला कान्हा. चुप येऊन पाठी मागून चुप येऊन पाठी मागून माझी वेळी ओढली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. समोर ठोके उभा वाढवा हातच धरला. अंगाला हात लावायचं काही कारण होतं का? समोर ठोके उभा वाढवा हातच धरला माझा उजवा. मी चिडले हिरे सापडले. मी चिडले हिरे सापडले मन मौन तोडली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. दुपारी यमुना तीरी थोडी उभी काढली काढली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी मोडली. बाई माझी करंगळी